दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती CR सांगलीकर साहेब, CR सांगलीकर फाउंडेशन मिरज मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी। सर मोक्षगुम विश्वेश्वरय्या यांची जयंती आपण साजरी करताना त्यांनी दिलेला आदर्श विसर्ग व्यवस्था मोडीत काढल्यामुळे BOT पॉवर हाऊसला ॲक्सेस धरणाच्या मधूनच दिल्यामुळे राधानगरी धरण अकाली भरले जाते आणि नदीपात्राबाहेर 20-25 दिवस महिनाभर राहते। त्यामुळे कोल्हापूरची पूर परिस्थितीची भयानकता वाढते असा माझा अभ्यास आहे। यावर प्रशासनाने जर सर मोक्षगुम विश्वेश्वरय्याची जयंती आपण साजरी करत असेल तर त्यांचे विचार आणि काळाच्या पुढे जाऊन बघण्याची जी दृष्टी होती ती अंगीकृत करणे गरजेचे आहे। हीच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या स्मृती जपणे कार्य होईल अशी माहिती राधानगरी धरणाचे अभ्यासक सुहास निंबाळकर यांनी राधानगरी धरण क्षेत्रावर पत्रकारांशी बोलताना दिले। दरम्यान आज धरणस्थळावरील सर मोक्षगुम विश्वेश्वरय्या यांचा पुतळा असणाऱ्या राजर्षी शाहू स्मारक परिसराला कुलूप असल्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना भिंतीवरून उड्या टाकून जावे लागले। सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा होतोय, त्यामुळे परिसरातील अभियंते आणि राधानगरी धरणप्रेमी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत होते, परंतु पाटबंधारे विभागाने कुलूप लावल्यामुळे नाराजी व्यक्त होत होती। राधानगरी धरणस्थळावरून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। 15 सप्टेंबर विश्वविख्यात भारतरत्न श्री विश्वेश्वरय्या यांची जयंती। या निमित्त राधानगरी धरण आणि विश्वेश्वरय्या यांचा संदर्भ या बाबतीत मला मनोव्यक्त करायचं होतं, ते आपल्या चॅनलवर मी सांगू इच्छितो। सर विश्वेश्वरय्या यांची राधानगरी धरणाला 1908 छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी साईट पाहण्यासाठी एक व्हिजिट झाली होती। त्यानंतर 1938ला छत्रपती राजाराम महाराज यांना धरणाच्या कॅचमेंट एरियात जमा होणारं पाणी आणि आपण बांधत असलेले धरणाचा बांध याच्या असुरक्षिततेबाबत मनात आशंका निर्माण झाली की 24 ते 36 TMC जमा होणारं पर्जन्यमान काळातल्या पाण्यामुळं हा बांध वाहून जाईल। याबाबत त्यांनी ब्रिटिश सरकारकडे तांत्रिक मदत मागितली व यासाठी ब्रिटिश सरकारनं सर विश्वेश्वरय्या यांना विनंती केली की आपण यावर उपाययोजना द्याव्यात। सदर विनंतीला मान देऊन सर विश्वेश्वरय्या यांनी राधानगरी धरणस्थळावर अर्धवट कामाला भेट देऊन धरणाच्या परिसरातील पर्जन्यमान काळात होणारा पाऊस आणि त्याची आदर्श विसर्ग व्यवस्था ज्याचा अभ्यास करून पूर परिस्थितीचे नियंत्रण, धरणाच्या भिंतीची सुरक्षितता, विद्युत निर्मिती या सर्व बाबींचा सवंग विचार करून एक आदर्श प्रणाली घालून दिली, जी गव्हर्नमेंट पॉवर हाऊसद्वारे 200 क्युसेस पाणी पर युनिट सोडता येईल आणि 800 क्युसेसपर्यंत वाढवून धरणाच्या भिंतीवर टप्प्याटप्प्याने लोड येईल व धरणाची भिंत सुरक्षित राहील। तसेच 15 ऑगस्टपूर्वी धरण न भरेल याची योग्य दक्षता घेऊन संकल्पना दिली होती। त्यांच्या संकल्पनेतून 7 गेट ही व्यवस्था धरणस्थळावर कार्यान्वित झाली। पण दुर्दैवानं खेदानं म्हणता येईल आज विश्वेश्वरय्या यांची जयंती आपण साजरी करताना त्यांनी दिलेली आदर्श विसर्ग व्यवस्था मोडीत काढल्यामुळं BOT पॉवर हाऊसला ॲक्सेस धरणाच्या मधूनच दिल्यामुळं धरण अकाली भरतं आणि नदी पात्राबाहेर 20-25 दिवस महिनाभर राहते। त्यामुळं पूर परिस्थितीची कोल्हापूरची भयानकता वाढते, भीषणता वाढते असा माझा अभ्यासांती लक्षात आलेलं आहे। यावर प्रशासनानं जर विश्वेश्वरय्या यांची जयंती आपण साजरी करत असेल तर त्यांचे विचार आणि काळाच्या पुढे जाऊन बघण्याची जी दृष्टी होती ती अंगीकरणं गरजेचं आहे। हीच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मृती जपणं कार्य होईल असं मला वाटतं। उतरा व कोशी नदीला उत्तर भारतात येणारा मोठा पूर, त्यापासून होणारी जीवितहानी व वित्तहानी ही टाळण्यासाठी ब्रिटिश सरकारनं सर विश्वेश्वरय्या यांना उपाययोजना देण्याबाबत उपाययोजना मागितल्या होत्या। या उपाययोजना देतावेळी सर विश्वेश्वरय्या यांनी सदर पात्र पूर्ण फिरून काढलं आणि साखळी बंधाऱ्याची एक मोठी साखळी तयार केली
आणि पुढील वर्षी पुरावर नियंत्रण आलं किंवा त्या भागातील वित्त व जीवितहानी टाळण्यास त्याने बांधलेले सागरी बंधारे उपयोगी पडले. त्यानुसार त्यावेळी ब्रिटिश सरकारनं पुढील वर्षी सर विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल एक गौरवोद्गार काढलं, द मॅन वॉज अरेस्टेड मान्सून. म्हणजे ह्या माणसाचा अभ्यास इतका होता की हा पुराला कैद करू शकतो. आणि आज आपण बघतो कोल्हापूरच्या पूर परिस्थिती भीषणता वाढत असताना बंब रामेश्वर, आग सोमेश्वर या गोष्टीकडं आपले राजकीय लोक, प्रतिनिधी कोणीही अधिकारी गांभीर्याने बघायला तयार नाहीत. ही दुर्दैवानं नमूद करावं लागतं. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.